बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक द स काकडे लिखित एक कथा, सुंदर ते ध्यान. मोठ्या वत्सल भावानं घुगऱ्या बुवांनी शिळीच्या पोटावरून आणि तिच्या दुधाच्या कासवरून हात फिरवला. ती गाभण शिळी त्या स्पर्शानं लोभावली. बुवानी मग तिच्या तोंडावरून हात फिरवला तसा तो अवघडलेला मुका जीव गहिवरला. बुवांच्या अंगाला ते आपली मान घासू लागली. जणू बाप लेकींची बऱ्याच दिवसांची ताटातूट झाली होती, ती आज संपत होती. बाभळा विठ्ठल महार तो देखावा पाहून चकित झाला. असं मुक्या जीवाचे भावस्पर्शी जीवन चितारणाऱ्या लोकप्रिय कादंबरीकार आणि कथावृत्ती द स काकडे यांनी या कथेत घुगऱ्या बुवांचे सुंदर ते ध्यान हे कसे मंबाजी बुवांचा वारसा सांगणारे आहे हे सांगितलं आहे. मुरलीधराच्या देवळात घुगऱ्या बुवा आपल्या नेहमीच्या खमक्या आवाजात तुकोबारायांचा अभंग गात होते. अभंग आपला नेहमीचाच, साधा आणि सोपा, सुंदर ते ध्यान. घुगऱ्या बुवांचा हा एकच अभंग पाठ होता. बाकीचे अभंग सपाट होते. बाकी अभंग पाठ करायला त्यांना तशी जरुरी नव्हती. एका अभंगाच्या भांडवलावर त्यांचे तसे चालणारे होते, कारण गावात ते एकटेच बुवा होते. शिवाय हा एकच अभंग ते इतके अशास्त्रीयदृष्ट्या बेसूर गात की त्या एका अभंगावर 1 ते 1.5 तास ते सहज घेत. ह्या त्यांच्या मागे ताल धरायची कुणाची हिंमत नसायची. मग त्यांचे अभंग पाठ किती आहेत हे विचारतो कोण? घुगऱ्या बुवांनी तुकोबारायांची अभंग गाथासुद्धा पाहिलेली नव्हती. तुकोबारायांचे अभंग किती आहेत हा प्रश्न बुवांना विचारला असता तर त्यांनी पाठ केलेल्या अभंगाचे स्मरण केले असते व पाठ केलेल्या एका अभंगाचे नाव सांगितले असते. अभंग संख्या सांगण्यासाठी एकच बोट वर केले असते. त्यावर मग कुणी त्यांच्या ज्ञानाची छेडछाड सुरू केली असती तर त्यांनी आपल्या 5 बोटांची थाप गालफाडाच्या मृदंगावर मारली असती. त्या मृदंगाच्या आवाजावर त्यांनी मग अभंग सुरू केला असता, सुंदर ते ध्यान. घुगऱ्या बुवांचं एकाच अभंगावर ध्यान, ते ध्यान त्याने आपल्यातही उतरवलं होतं. स्वतःचंही ध्यान त्याने चांगलंच सुंदर केलं होतं, सुशोभित केलं होतं. कपाळावर छानपैकी उभ्या विठुरायासारखा उभा गंध, हा उभा गंध त्याने आपल्या दंडावर केसाळ छातीवर आडवा केला होता. गंधाचे हे ठसे त्याने आपल्या दोन्ही गालावर आणि ढेरपोट्या पोटावर, लहानपणी हवा शिरून फुगलेल्या बिंबीच्या फुग्यांवर मारलेले होते. बुवा उघडे होऊनच सगळीकडे पांढरा शुभ्र असा गंधच गंध लावत. त्यांचा अंगावरचा गंध पीर बाबाजवळ पडलेल्या पांढऱ्या दगडगोट्यांच्या चुन्यासारखा दिसे. त्यांच्या अंगातला गंध मात्र दुर्गंधी असे. गंध प्रदर्शन केलं की ते अंगावर 12 बंदी चढवीत, बंद बांधून सर्व बंद करीत. कमरेला धोतर असे. तुकोबारायांसारख्याच त्यांच्या ओठावर मिशा होत्या. एका हातात चिपळ्या तर दुसऱ्या हातात विना असे. घुगऱ्या बुवा प्रति तुकोबारायच त्यांचीच ते पोज घेत. ओतूरला तुकोबारायांचे सद्गुरू चैतन्य महाराजांची समाधी, तेथील जय जय राम कृष्ण हरी हा घोष कधी कधी ते करीत. घुगऱ्या बुवांचं पाळण्यातलं नाव नारायण, पण जनता जनार्दनाने त्यांना घुगऱ्या बुवा हे नाव बहाल केलं होतं. मात्र त्यांच्या तोंडावर सारे नारायण बुवा म्हणत. त्यांची पाठ फिरली की गजर होई, घुगऱ्या बुवा महाराज की जय. घुगऱ्या बुवा तुकोबारायांसारखेच विष्णुदास, वैष्णव, पण ते मेनाहून मौन होते, तर ते नुसते वज्राहून कठोर होते. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती, पण त्यांच्यात सैतानी वस्ती होती. त्यांच्या तोंडावर घुगऱ्या बुवा म्हणायची कोणाची हिंमत नव्हती, कारण ते टांगतोड पंथातले होते. गळ्यातली तुळशीची माळ खुंटीला अडकावून ते मुर्गीची टांग खायलाही तयार असत. अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हणणारे ते होते. कुणाचे जयंतीचे जेवण असो नाहीतर मयंतीचं जेवण असो,
घुगऱ्या बुवा हजर. सोबत त्यांची फुटकी पितळी व काठमोड्या तांब्या. घुगऱ्या बुवांची जेवणाची भूक बकासुरी होती. पहिल्या पंक्तीला बसणारे घुगऱ्या बुवा महाराज शेवटच्या तिसऱ्या पंक्तीला नाईलाजाने उठत. त्यांचं जेवण भरपेट झालेलं असे. त्यांच्या कमरेचा करकोटा त्यामुळे त्यांच्या पोटाला काचत असे. जेवण झाल्यावर त्यांना उठता येत नसे. जेवणासाठी खादाड या अर्थी त्यांचा नारायण बुवाऐवजी घुगऱ्या बुवा झाला होता. या खाण्याच्या शोकामुळे घुगऱ्या बुवांना गळ्यातली तुळशीची माळ अडचणीची वाटे. मटणाच्या पंक्तीला लोक कुजबुजत, त्यांच्याकडे लोक पाहत, पण त्यावेळी ते अंध धृतराष्ट्र होत. गळ्यात माळ पोटात काळ असे लोक बोलत. मग ते इतरांचा काळ होत. संतापाच्या त्या भरात ते आपल्या हातातली विनाश भीमाच्या ताकदीने गदेसारखी वापरत. त्या गदेने मग ते एखाद्याचा कपाळ मोक्ष करीत. घुगऱ्या बुवा कधी कधी देशी किंवा परदेशी तीर्थ घेऊन नदीकाठी मंदिराजवळ पडलेले असत. तिथून त्यांचं कुंभकर्णी विमान घुर्र घुर्र आवाज करीत वैकुंठला जात असे. 33 कोटी देवांशी गप्पा मारून मग पुन्हा घुगऱ्या बुवा आपल्या पृथ्वी तलावर उठून बसलेले असत. घुगऱ्या बुवा संसारी होते. प्रभू रामचंद्रासारखे एक पत्नी असण्याचं कारण त्यांची पहिली पत्नी त्यांच्या वज्राहून कठोर आणि पाषाणी अशा काळजामुळे पळून गेली. त्यामुळं इतर विवाहोत्सुक बायकांनी घुगऱ्या बुवांशी संसार थाटण्याचं धाडसच केलं नाही. कुठचीही उपवर कन्या, घटस्फोटिता किंवा एखादी सवास कुमारिका सुद्धा त्यांच्या चरणावर मस्तक टेकून मला पदरात घ्या असं बोलायलाही तयार नव्हती. त्यामुळंच ते एक पत्नी होते. या कारणे खरं तर त्यांचं आयुष्य ब्रह्मचारी व्रत आचरणाचं झालं. कोणतीही हिडिंबा त्यांचं शिष्यत्व पत्करण्यास तयार नसल्यानं ते फारच उदास उदास असत. या लादल्या गेलेल्या ब्रह्मचारी वृत्तीमुळं त्यांची अंगकांती सुदृढ, ढेपाळ आणि तेजस्वी झाली होती. घुगऱ्या बुवांकडं अडाणी अंधश्रद्धाळू लोक येत. दगडाला देव मानणारी येत. घुगऱ्या बुवा तर हाडामासेचे देव त्यांना वाटत. असले लोक येताना दिसले की ते आपल्यातीलच काकवृत्तीचा वापर करीत. एकाक्ष होत. दुसरा डोळा ते अंतर्यामाशी तद्रूप करीत. ते अभिनय करण्यात पटाईत होते. प्रभातच्या संत तुकारामाची भूमिका करणाऱ्या विष्णुपंत पागनिसांचा अभिनयही घुगऱ्या बुवांपुढेच काहीच नव्हते. ते सुंदर ते ध्यान म्हणू लागले की नव्या माणसाला ते साक्षात साधू संत वाटत. धार्मिक पिक्चर काढणाऱ्या कोणत्याही मराठी किंवा हिंदी निर्मात्यानं घुगऱ्या बुवांना संत तुकाराम, नामदेव, गोरा कुंभार, एकनाथ, सावतामुळी, चोखामेळा अशा कोणत्याही संत पुरुषाची भूमिका दिली असती तर त्यांचा सिनेमा पाहायला स्वर्गातल्या समस्त देवांनीही पृथ्वीतलावरती थिएटरात गर्दी केली असती. त्यांचा मुद्राभिनय तो काय, ती डोळ्यांची लकब, चेहऱ्यावर गांभीर्य, गौतम बुद्धाच्या सुखदुःख हरवलेल्या चर्येशीच त्यांची तुलना. सारी स्थितप्रज्ञता. स्वर्गातल्या संत फिल्म महोत्सवात त्यांना नक्कीच बेस्ट ॲक्टरचं प्राईज इंद्रदेवा हस्ते द्यावं लागलं असतं. नारायण बुवा, नारायण बुवा. घुगऱ्या बुवांच्या पाळण्यातल्या नावाची दोरी अंगणात कोणीतरी अडाणी शिष्यानं ओढली. पण घुगऱ्या बुवाने आपलं ते शुभनाम ऐकलंच नाही. ते ऐकणार तरी कसे? त्यांनी सकाळी सकाळीच पहिल्या धारेचं तीर्थप्राशन केलेलं होतं. त्यामुळं बाहेर जसं ऊन निबर होत गेलं तसं त्यांचं ध्यान पण सुंदर होत गेलं. त्यांच्या ते स्वतःच्या ध्यानाला रंग येत गेला. हाका मारणारा, धावा करणारा तो भक्त थकला. तोच मग मुरलीधराच्या देवळात आला. तो काय? घुगऱ्या बुवांची ब्रह्मानंदी समाधी लागलेली. चिपळीने विना पकडलेले त्यांचे हात स्थिर, त्यांचे तोंड उघडलेले, पण त्यातनं आवाज येत नव्हता. सारं कसं चित्रागत स्थिर. त्यांचं ते अप्राप्य ध्यान पाहून तो भक्त भान हरपला. त्यानं त्यांच्या पुढं लोटांगण घातलं तसा त्याला कुबट सडका वास जाणवला. तरी त्यानं खाली पडूनच घुगऱ्या बुवांकडे डोळे भरून पाहिले. तो घाणेरडा वास सहन करीत राहिला. घुगऱ्या बुवांची समाधी उतरल्यावर ते एकमेव परमभक्ताकडे पाहून पुन्हा डोळे गच्च मिटले. तो त्यांचा परमभक्त असला
तर तो त्यांचा शत्रूच त्यांच्यावर चालून आलेला आहे असा त्यांना साक्षात्कार झाला होता. तो परमभक्त संतवाडीचा विठ्ठल महार होता. तो त्यांच्या दर्शनाला आला होता. बुवांची समाधी उतरल्याचं त्याच्या लक्षात आलं होतं, पण ते पुन्हा सूक्ष्मात गेलेले पाहून त्याला ते ध्यान चमत्कारिक आणि संशय निर्माण करणारं वाटलं. डोळे उघडा नारायण बुवा, माझं बरी कृपा करा. विठ्ठल महाराने गोड सुरात विनवणी केली. मग तसा घोषाच लावला. संत मुक्ताबाईच्या ताटी उघडा ज्ञानेश्वरा या विनंती अर्जवाची करुणा विठ्ठल महाराला टाळणं शक्यच नव्हतं. घुगऱ्या बुवांनी आपल्या डोळ्यांच्या पापण्यांची ताटी उघडली. बुवांना पुन्हा सुंदर ते ध्यान, अभंगाचा सूर लावून सुंदर ध्यानाची पोच घेता येणार नव्हती. संतवाडीचे त्या भक्त विठ्ठल महारला ते वाटेला लावू शकले नव्हते, कारण आज कार्तिकी एकादशी होती. गेल्या वर्षीच्या कार्तिकीला घुगऱ्या बुवांनी विठ्ठल महाराशी शिळी करार केला होता. कार्तिकी एकादशीला संत घुगऱ्या बुवा आळेगावला रेड्याच्या समाधी दर्शनाला जायचे. आळेगाव म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या वेद बोलणाऱ्या रेड्याच्या समाधीचं गाव. वेद बोलणारा तो रेडा ह्या आळेगावी वैकुंठवासी झाला. तेथेच मग त्याची समाधी बांधली गेली. तेथे कार्तिकीला वारकरी दर्शनाला जाऊ लागले. घुगरे बुवा प्रत्येक कार्तिकीला तिथे जात. रेड्याच्या समाधीचे दर्शन घेऊन घुगऱ्या बुवा आणि माळशेज रोडनं खांद्यावर भगवी पताका घेऊन सुंदर ते ध्यान म्हणत आणि दाखवत वडगाव आनंदला येत. आणि माळशेज रोडला कितीतरी यष्ट्या, पुढाऱ्यांच्या गाड्या यांनी उडालेल्या धुळीचा अबीर बुक्का सर्वांगावर मोठ्या आनंदाने घेत घुगऱ्या बुवा चालले होते. साऱ्या रस्त्याने त्यांचा तो आवडता अभंग घुमत होता. संतवाडीचा विठ्ठल महार आपल्या 10-15 शेळ्या चालतच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नांदुरकीच्या झाडाखाली उभा होता. त्याच्या बाजूला त्याची नुकतीच व्यायला आलेली मोठी शेळी होती. त्या गाभण शेळीचं ते 4थं का 5वं वीत होतं. तिची दुधाची कास खाली लोंबलेली होती. कासेला लांबलचक तटतटलेले तिचे ते दुधाचे 2 सड दिसत होते. त्या शेळीला पाहताच घुगऱ्या बुवांच्या तोंडातला सुंदर ते ध्यान अभंग लोप पावला. गाभण शेळीचं ते पुष्ट फारच सुंदर वाटलं. बुवा रस्ता सोडून विठ्ठल महाराकडे आले. मोठ्या वत्सल भावानं घुगऱ्या बुवांनी शेळीच्या पोटावरून आणि तिच्या त्या दुधाच्या कासेवरनं हात फिरवला. गाभण शेळी त्या स्पर्शानं लोभावली. बुवांनी तिच्या मग तोंडावरून हात फिरवला तसा तो अवघडलेला मुका जीव गहिवरला. बुवांच्या अंगाला ती आपली मान घासू लागली. जणू बाप लेकींची बऱ्याच दिवसांची जी ताटातूट झाली होती ती आज संपत होती. भाबडा विठ्ठल महार तो देखावा पाहून चकित झाला. जी शेळी आपण तिच्या जन्मापासून अंगा खांद्यावर लोळवून रानावनात फिरवली, जिला हातानं चारा भरवला, भांड्यात पाणी घेऊन पाजलं, तिला चांगलं सांभाळलं तर तिनं आपल्या खांद्यावर कधी मान टाकली नाही. तीच शेळी परक्या माणसाच्या खांद्यावर मोठ्या मायेनं मान घासते. माया लावली की रांचं पाखरू जवळ येतंय. आपल्याला ती माया देता आली नाही. नारायण बुवा महाराज तर साक्षात मायेचा पुतळा. त्यांच्या संगतीनं आपण पंढरपुरी नक्कीच पोहोचू. तिथून वैकुंठाचं जाणं जमलं तर बघू. विठ्ठल महाराला हातात चिपळ्या विना घेतलेला आणि कपाळावर गंध रेघाटलेला घुगऱ्या बुवा महान संत वाटला. त्याने चरणावर लोटांगण घालून त्यांना वंदन केले. मग म्हणाला, बुवा तुमचा गाव कोणता? बेटा असा काय सवाल करतोस? तुझा सवाल चुकीचा आहे. म्हणजे तुम्हाला गाव नाही? अरे समद जग हे माहे गाव आहे. हे इसवची माझे घर. बुवा कीर्तनकाराच्या थाटात बोलले. विठ्ठल महारानं गाडगे महाराजांचं कीर्तन फार वर्षांपूर्वी ऐकलं होतं. तेच कीर्तन घुगऱ्या बुवांच्या तोंडी. विठ्ठल महाराणे घुगऱ्या बुवांचे पायच धरले. हे काय बुवा, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आज महासोनियाचा दिस, तो अमृताने साजरा करावा. विठ्ठल महार आनंदाच्या भरात बोलला. तुझे नाव काय? मी सावंतवाडीचा विठ्ठल महार.
म्हणजे झाला महार पंढरीनाथ, तोच तर तू नाहीस ना विठू महार? मी कसला पंढरीनाथ, मी सदा विठ्ठल महार, माहे गाव संतवाडी. तर मग मी तुला माहे शिष्य करतो. मी तेच म्हणणार होतो. घुगऱ्या बुवाने आकाशाकडे हात फैलावून पाहिले. 2-3 वेळा डोळे झाकले. चेहरा बाप मेल्यागत सिरियस केला. बुवांना अजून कोणी शिष्य नव्हता. शिष्य करून घेण्यासाठी काय करावे लागते तेही त्यांना माहीत नव्हते. वारकरी पंथात घोंगडी खांद्यावर ठेवून तुळशीची माळ गळ्यात घालतात आणि काहीतरी पुटपुटतात, हे त्यानं पुसटपणं ऐकलं होतं. पण तसं काही न करता ते म्हणाले, सुंदर ते ध्यान. बुवांचा शिष्यत्व करून घेण्याचा साधा सोपा मंत्र. विठ्ठल महार भेटेपर्यंत बुवांना असा मंत्र म्हणण्याची वेळ आलेली नव्हतीच. त्यामुळे ते गडबडले. त्यात ते कोणाचे शिष्य नव्हते, ते स्वयंभू शिष्य होते आणि स्वयंभू गुरुदेव होते. म्हणजेच ते विठ्ठल महार भेटेपर्यंत स्वतःचे शिष्य होते. घुगऱ्या बुवांनी विठ्ठल महारला गुरुमंत्र दिल्याबरोबर त्या भाबड्या शिष्याला तर प्रत्यक्ष पंडितरायच भेटल्याचा आनंद झाला. त्यानेही मनोभावे गुरुदेवांना मिठी घातली. जीवा शिवाची भेट झाली, आत्मा परमात्माची भेट झाली. धन्य तो गुरुदेव घुगऱ्या बुवा, धन्य तो शिष्योत्तम विठ्ठल महार. गुरु माऊली, आता तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायला काय बी नाही. शिष्य विठ्ठला, तू ह्या कमरेवर दोन्ही हात ठेवून बघ, कमरेला बटवा असन बघ. विठ्ठल महाराच्या कमरेला मोठा बटवा गुरुमाऊली घुगऱ्या बुवांनी पाहिला होता. त्यात 100-500 रुपयांच्या नोटा नक्कीच असतील असं त्यांचं अंतर्मन त्यांना सांगत होतं. विठ्ठल महाराला गुरुमाऊली फार स्वस्त वाटली. कंबरेच्या बटव्यातील चिमुटभर तंबाखू त्यांना गुरुदक्षिणा हवी आहे याचा अंदाज घेत त्यानं कंबर चाचपडली. त्यानं बटवा काढला. बाकीचे हरामखोर गुरु हे दक्षिणा घेऊन घेऊन शिष्यांचं कंबरेचं टाकं ढिलं करतात, पण आपला गुरु तर फक्त कंबरेची तंबाखूच मागतोय. विठ्ठल महाराने चिमूटभर तंबाखू बटव्यातनं काढली तसे घुगऱ्या बुवांचे डोळे निवदाच्या पोळीगत संदावले. म्हणाले, तू मला बटव्यातील तंबाखू देतोस? मग बटव्यासकट तंबाखू देऊ का? सांगा ना. विठ्ठल महार कंबरेत वाकून बोलला, बटव्यात कागदाच्या नोटा किती आहेत? विठ्ठल महार आपल्या गुरुदेवाच्या त्या बोलण्यानं चरकलाच. नव्या गुरुदेवांना गुरुदक्षिणा म्हणून कागदाच्या नोटा हव्यात, पण बटव्यात तर तंबाखू आणि चुन्याच्या डबीशिवाय काहीच नाही. गुरुदेव घुगऱ्या बुवांचं लक्ष मग गर्भार शिळीवर गेलं. पालीच्या नजरेनं ते तिला हापापल्या नजरेनं पाहू लागलं. ते मग शिळीच्या गर्भार पोटावरून तिच्या त्या दूधभऱ्या कासेवरनं हात फिरवू लागले. तसा तो मुका जीव बुवांना लगटला. कण्व ऋषींच्या आश्रमातील गर्भार हरणी अशीच त्यांना बिलगायची. हरणी आणि तिची हरिण शावक शकुंतला आणि तिच्या सख्यांना अशीच लगटून जायची. तशीच ही विठ्ठल महाराची शिळी. गुरुदेव, ही माझी पैठणी नावाची शिळी एकनाथ महाराजांच्या पैठणीवर आणली हो. काय म्हणतोस? ही संत एकनाथांच्या पैठणची? ही गाभण आहे. अरे, ही तर 2-4 दिवसात विणार आहे. चांगली 3 वक्रांना जन्म देणारी आहे. हा गुरुदेव, ही शिळी मोठ्या हाडापेरांची आहे. ही प्रत्येक टायमाला 3 बकरं देते. आता 3 बकरं चांगली भरपेट दूध पिली तर बी तांब्याभर दूध देते. बेटा, मग काय म्हणणं आहे तुझे? ही पैठणी लई गुणाची आहे. ती कधी बी घर सोडत नाही. रानात नेलं तरी बी जवळच सरत राहते. आता तुम्ही भेटलं तर तुमच्याशी घसट वाढवली तिनं बघा. विठ्ठला, 2 दिवसानं ही 3 बकरं जन्माला घालणार. तेव्हा हिला वाटत असणार की काय? हिला काय वाटत असणार? आपण गुरु महाराजांच्या मठात बाळंत व्हावं, तेथेच 3 बकऱ्यांना जन्म द्यावा. आपल्या बकऱ्यांना तिथंच लहानाचं मोठं होऊ द्यावं. वरीसभर तर तिथं राहावं, माहेरचं सुख घ्यावं.
गुरुदेवांच्या तोंडची ती वाणी ऐकल्याने विठ्ठल महाराजचा रंगच उडाला. तो पांढरा फट पडला. गुरुदेवाने आपल्याशी गनिमी कावा केला आहे. गुरुदेव, बोल, असा का घुसमटलायस? तुम्ही काय बोलताय ते ध्यानी येत नाही. विठ्ठल महाराजांना अज्ञान पांघरलं. पण गुरुदेव नारायण बुवा हे घुगऱ्या बुवाच. त्यांच्यातील घुगऱ्या बुवा असा हा हरणारा नव्हता. बेटा विठ्ठला, म्हणजे तू मला पैठणी शेळी दूध प्यायला देणार आहेस? नारायण बुवातील तांब्या पितळी घेतलेला खादाड आणि पेताड घुगऱ्या बुवा एकदम जागा झाला. शेळी, 3 बकरं आणि तिचं रोजचं मिळणारं तांब्याभर दूध. किती रुपयांचा हा फटका? गप बसलास? तुझ्या अंगाला घाम फुटलाय? मला घाम फुटणारच. गावावर संकट आलं की देवळातल्या मारुतीला बी घाम फुटतो. मी तर साधासुद्धा माणूस. अरे, तू आता साधासुद्धा माणूस राहिला नाहीस. तू ह्या नारायण बुवा महाराजांचा पट्ट शिष्य झालास. समजलं? प प प परशिळी, तिची बकरं, तांब्याभर दूध. अरे, माणसानं मोह धरू नये. घुगऱ्या बुवा, गुरुदेव, सत्यनारायणाच्या पूजेचा 2 दिवसांचा प्रसाद खाल्ल्यावर जो तसा खौट लागतो, तसा उपदेश विठ्ठल महाराला लागला. खौट लागलेला प्रसाद श्रद्धेपोटी थुंकता येत नाही. तो तसा तोंड वाकडं करून गिळावा लागतो. तसं विठ्ठल महाराचं झालं. विठू महारा, तुला दामाजी पंतांची गोष्ट माहिती आहे ना? त्याच्यासाठी पंढरीनाथ महार झाला. तसा तू मला पंढरीनाथच दिसतोस. तू माझा विठू महार नाहीस, तर माझा पंढरीनाथ विठ्ठल. विठ्ठल महाराला मोहात पाडण्यासाठी घुगऱ्या बुवा त्याची स्तुती करायला लागला. ते ऐकून त्या गाभण शेळीपेक्षाही विठ्ठल महाराचं शरीर अवघडलं. त्याला जडावल्यागत झालं. आपण गर्भगळीत होतो की काय असं झालं. ती गुरुदक्षिणा त्याला भारी पडणारी होती. शेळीची किंमत 2000ची होती. त्यात तिची ती 3 बकरं, वर्षभर तरी तांब्यावर मिळणारं दूध. खेडेगावात जिकडे तिकडे जर्शी गाया. त्यांचं दूध कुणी घरी विकत घेत नाही. ते दूध सरकारी डेअरीला. त्यामुळं गावठी गाय, म्हशी आणि शेळ्यांच्या दुधाचे भाव चढलेले. 1 तांब्या म्हणजे जवळजवळ 1 लिटर तरी दूध. म्हणजे रोजचा 10 रुपयाला फटका. महिन्याचं 300 रुपये. ती गुरुदक्षिणा 8000त पडत होती. घुगऱ्या बुवांचा गुरुमंत्र विठ्ठल महाराच्या अंगाशी आला होता. तो गुरुमंत्र सुंदर ते ध्यान नव्हताच. विठ्ठल महाराच्या डोळ्यांपुढे काजवे चमकले. या नारायण बुवांची गाठ म्हणजे संत तुकोबारायांची नव्हे, तर मंबाजी बुवाशीच गाठ दिसते. पण आपण ह्यापेक्षा प्रत्यक्ष विठ्ठू रायाला साकडे घालून त्याची सेवा केली असती, तर तो आपल्याला प्रसन्न झाला असता. त्याच्या दानधर्माच्या पिढीत आपण 4 आटाने टाकले नसते, तर तो काही बोलला नसता. देवळाबाहेर रुपयाला मिळणारी तुळशीची माळ त्याच्या गळ्यात घातली नसती, तरी त्याच्या नजरेत काही फरक पडला नसता. पण नारायण बुवा उर्फ घुगऱ्या बुवानी येथे तर गुरुदक्षिणेचा हट्टच धरलेला आहे. मग हो ना करता करता त्या गुरुशिष्यात शेळी करार सुरू झाला. कराराची 1 फेरी झाली, 2री फेरी झाली, 3री फेरी झाली. 3ऱ्या फेरीपर्यंत दोघांच्या करारात काही एकमत होईना. घुगऱ्या बुवा पण शेवटी समजले, हा मामला खरं तर घुगरीगिरीचाच आहे. विठ्ठल महारालाही त्याचा स्वार्थ आणि नुकसान कळत आहे, तर त्याच्याच सोयीने आपण शेळी करार मान्य करायचा. विठ्ठल महाराने मग शेळी कराराचा लखोडा तयार केला. मी विठ्ठल महार, राहणार संतवाडी, पोस्ट अळगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, मान्य करतो की आज कार्तिकी एकादशी शुभ रोजी माझी गाभण शेळी नामे पैठणी ही नारायण बुवा, राहणार वडगाव आनंद, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांना गुरुदक्षिणा म्हणून पुढील करारावर देत आहे. पैठणी गाभण शेळी होईल. तिला नेहमीप्रमाणे 3 बकरे होतील.
ती तांब्याभर दूध 3 बकऱ्यांना पाजले तरी देईल. ह्या तांब्याभर दुधाचा नारायणबुवांनी वर्षभर उपभोग घ्यावा. पुढच्या कार्तिकी एकादशीला नारायणबुवांनी पैठणी शिळी तिची 3 बकरे परत करावीत. म्हणजेच नारायणबुवांनी फक्त गुरुदक्षिणा म्हणून वर्षभर फक्त दूधच घ्यावे. पुढच्या कार्तिकी एकादशीनंतर त्यांचा पैठणी शिळीवर किंवा तिच्या 3 बकऱ्यावर काही अधिकार असणार नाही. तर असा हा शिळी करार घुगऱ्याबुवांनी जड मनाने आणि विठ्ठल महाराणे दुःखी मनाने मान्य केला होता. त्यावर घुगऱ्याबुवांनी सुंदर ते ध्यान हा अभंग म्हणून त्यावर शिक्कामोर्तबही केलं होतं. आता तोच विठ्ठल महार बरोबर 1 वर्षाने कार्तिकी एकादशीला आपल्या घराकडे आलेला पाहून घुगऱ्याबुवा गडबडले. त्यांचा अभिनय चुकू लागला. अंगाला घाम फुटल्यानं अंगावर जागजागी दिसणारा पांढरा गंध त्यांना खाजकुली गिळत आग देऊ लागला. विठ्ठल महार शिळी पैठणी कराराप्रमाणे आलेला पाहून त्याने धावा केला. पांडुरंगा पांडुरंगा सुंदर ते ध्यान हे विठ्ठला. काय गुरु महाराज? विठ्ठल देवायजी विठ्ठल महाराज बोलला. विठ्ठल महारा, तुला मी बोलावत नाही, मी रखुमाईच्या विठ्ठलाला बोलावतोय. महाराज, आज कार्तिकी एकादशी बरोबर 1 वर्षानंतर मी आलोय. घुगऱ्याबुवा बोलले नाहीत. त्यांनी मौन व्रत चालू केलं. गुरुदेव बोला बोला. घुगऱ्याबुवांनी विठ्ठल महाराला तोंडावर बोट ठेवून गप्प बसण्याचा इशारा केला. खरं विनोबांसारखं मौनव्रत धारण केल्यावर ते प्रश्नाचे उत्तर पाटीवर लिहून देण्यास तयार होते, पण ते तर अक्षरशत्रू होते. त्यामुळं आता विठ्ठल महाराशी बोलावं तर त्यांचं शत्रुत्व निर्माण होणार. विठ्ठला, तू चालता हो, तू वाट चुकलास. घुगऱ्याबुवा कडाडले. बुवा, तुमची वाट गेल्या वर्षी चुकली आणि माझी शेळी घेऊन तुम्ही ह्या घराच्या वाटेनं आला होतात. झूट, साफ झूट. मी आल्या वाटेनं सरळ जाईन. फक्त तुम्ही शेळी पैठणी आणि तिची ती 3 बकरी द्या. कसली शेळी आणि कसली बकरं? रामखोर तू. कसला मोह धरू नये. देण्याचा स्वभाव असावा, घेण्याचा स्वभाव नसावा. या घुगऱ्याबुवांच्या उपदेशाची विठ्ठल महाराला आठवण झाली. ह्या नारायणबुवाशी जादा वाद घालून उपयोग नाही. विठ्ठल महार मनी खिन्न झाला. घुगऱ्याबुवांचं तोंड पाहायचीच इच्छा विठ्ठल महाराला नव्हती. तो मुरलीधर देवळामागच्या पडवीकडे आला. तिथे त्याची पैठणी शेळी होती. विठ्ठल महाराला पाहता ती चमकून करूनपणे बेंबाटली. पैठणं धडपडून उठण्याचा प्रयत्न केला, पण तिला धड उभं राहता येत नव्हतं. विठ्ठल महाराने तिलाच पोटाखाली हात घालून कसं बसं उभं केलं. एवढी मोठी 2000ला विकत घेतलेली शेळी तिच्या बरघड्या पार उघड्या पडल्या होत्या. तिला कसायानं पण विकत घेऊ नये अशी तिची अवस्था. विठ्ठल महार भूतदयेवर जगणारा. त्याला पैठणीची अवस्था पाहून तर भडभडून आलं. तो मग चिडून उठला. त्यानं घुगऱ्याबुवांकडे धाव घेतली. त्याच्या त्या राक्षसीपणावर तो तुटून पडणार होता, तरी पण स्वतःला सावरतच तो बोलला. शेळीची 2 बकरी कुठं आहेत? केव्हा झाली बकरी? मी शेळी आणली तेव्हा एकच शेळी होती. ती गाभण होती. विठ्ठल बोलला. गाभण होती? ती येली कशी नाही मग? घुगऱ्या बोलला. विठ्ठल महाराजा डोसक्यात सनकी भरली. घुगऱ्याबुवांचा पण गळा पकडावा म्हणून त्याच्या अंगात मंबाजीबुवांचा खुणशीपणा संचारला. तो पुढे झाला. बुवा समोर उभे राहिला. बुवा म्हणाले, गाभण शेळी फक्त दिली. शेळी दूध प्यायला दिली होती फक्त. विठ्ठल महार तडाकलाच. मला दक्षिणा म्हणून पैसे दिले नाहीस तू. तुझं पुण्य गेलं खड्ड्यात, पाप पडलं पदरात. तसं घुगऱ्याबुवांनी मौन नृत्य चालू केलं. त्यांचा चेहरा शांत झाला. ते समाधीच्या मार्गाला लागले. डोळे बंद केले, डोळे मिटले. सुंदर ते ध्यान हा धीरगंभीर आवाज मंदिरात घुमला. हा आवाज अर्थातच घुगऱ्याबुवांचा. विठ्ठल महाराला चीड आली.
त्यानं आपली शेळी पाहिली. तिचे हाल बघवत नव्हते. ती 2 बकरं जोगड्यानं विकली की खाल्ली. आता काय समजावं? बहुतेक शेळीला नेहमीप्रमाणे 3 बकरी झाली असतील. त्या बहुतेक शेळ्याच असणार, बकऱ्या असणार, बोकड नसणार. मग त्या पाठी ह्या जोगड्यानं खाल्ल्या की काय? पण शेळी खायला वातड. ते कोवळे जीव ह्या शेळपटानं खाल्ले की काय? खाल्लेही असतील. याचं नावच मुळी घुगऱ्या बुवा. विठ्ठल महाराणं शेळीचं दावं पकडलं आणि संतवाडीला चालू लागला. पण तिला चालता येत नव्हतं. घुगऱ्या बुवानं मग निर्लज्जपणे अभंग सुरू केला. सुंदर ते ध्यान. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन. लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे. चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया. जास्तीत जास्त शेअर करूया. पुन्हा एकदा धन्यवाद.